त्याच्या मार्कवर पाहता आपण गोलंदाज अमोल दळवी. हे संपूर्ण दिवसाचा विचार केला तर अमोलनं चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि त्याही पलीकडे विचार केला तर संघाची चांगली कामगिरी करत त्याने थेट इथपर्यंत प्रवास गाठला आजच्या दिवसातला. आणि अंश देवांश फायटर या संघाचा विचार केलात ना मित्रांनो, तर सलग 2 सामने इथं जिंकले आहे आणि त्यानंतर विचार केलात तर अंकित या फलंदाजांना चांगली फलंदाजी केली होती. आजच्या दिवसात पहिलं आजच्या दिवसातलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिले आणि या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक याच्या नावे राहिले. तोच अंकित वाडवला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या समवेत आहेत जयेश पानवकर. नक्कीच या आधीच्या मॅचचा विचार केला तर जयेशला चांगली कामगिरी करता आली नव्हती, परंतु पहिल्या मॅचमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली होती. तब्बल 25 ते 27 धावा जमवल्या होत्या. तीच जयेश आणि अंकितची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नक्कीच या संघाने पाहायला गेलात तर पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 106 धावा जमवल्या होत्या. स्पर्धेचा उच्चांक गाठला होता. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूला सन्मान केलाय. तू मै करता करता एक सिंगल धाव धावपळकावरती पहिल्या चेंडूवरती आली आहे. नक्कीच कुठेतरी कॉलिंग थोडंसं खराब होतं, परंतु क्षेत्ररक्षणही थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव धावपळकावरती जोडली गेली आहे. या एकेर धावेने संघाचा श्रीगणेश झालाय. संघाचं खातं उघडलं गेलं या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण गोलंदाज अमोल दळवी याला सकाळच्या 17 पासून चांगली गोलंदाजी केली आहे. सातत्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी त्याला यश आलंय. षटकातला पुढचा बॉल अंकितसाठी. यावेळेस पहा काय घडतंय. चांगल्या पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. त्या दरम्यान निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. संध्याकाळच्या सत्राचा विचार केलात ना मित्रांनो, तर कुठेतरी धाव्या बनवताना थोडंसं अपयश येतंय. मग फलंदाजांना धावा बनल्या जात नाहीयेत. त्याही पलीकडे विचार केला तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. मग या आधीच्या मॅचचा विचार केला तरी चालेल किंवा त्या आधीची मॅच जी झाली ना दीपक शेटणेकर त्या मॅचमध्ये सुद्धा, परंतु यावेळेस मात्र मोठा फटका आलाय. खेळाडू आलाय चेंडू खाली, त्याच्या डोक्यावरून चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. 6 धावांसाठी हा दणदणीत खणखणीत षटकार. मात्र अंकितनं मोठा फटके खेळायला सुरुवात केली. षटकातला पुढचा बॉल यावेळेस उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची एक धाव पुन्हा एकदा धावपलकावर जोडली जाते. धाव संख्या धावपलकावरती आपण पाहताय 8 धावा. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अद्याप 3 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा खर्च केल्यात. एक सिंगल आले, एक षटकार आले आणि एक अवांतर स्वरूपाची देखील धाव आले. म्हणजे पाहायला गेलात ना तर सर्वच प्रकारे धावा सुद्धा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळी पुढे टाकलाय आणि चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि बॅटचा कोणताही संपर्क मात्र यावेळेस होत नाही आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक पद्धतीचा चेंडू हा सुद्धा. येस, या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली ना तर आणि या चेंडूवरती मोठा झटका लागतोय, मोठा धक्का. अंकित सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक अद्यापचा पहिला. बॅटिंग करत असताना टीम अंश देवांश फायटर संघाला डीजे क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत स्वतः संघाचे संघनायक कर्णधार साहिल गुडेकर. नक्कीच संपूर्ण तालुक्यात पाहायला गेलं तर बायकर मॅन म्हणून ज्याची चर्चा चालू आहे तो साहिल ऑन स्ट्राईक. पहिला बॉल चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिलाय आणि एक सिंगल धाव आपल्या संघाच्या खात्यात जोडली जाते. नक्कीच बघता बघता पहिल्या षटक आले संपुष्टात. पहिल्या षटकात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9 धावा आणि त्या पलीकडे विचार केला तरी एका महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. यस, तो पण त्या एक छोटासाठीच आहे.
तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी दंडित केले जाईल. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार आपल्याला सूचित देखील केले जाते, याची आपण नोंद घ्यायची आहे. नंतर कोणतीही सबब तुमची या ठिकाणी ऐकली जाणार नाही. ओव्हर टू मनोज सर. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. हाफ ट्रॅकर त्याला कव्हरच्या रुपयावरून खेळलंय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि 2 धावा संघाच्या खात्यात इथे ऍड होताना पाहायला मिळतील. या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पुढे पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. येस संघाचे संघमालक दानिजी कोंडविलकर यांच्या माध्यमातून विकेट साठी तब्बल 300 रुपयाचं कॅश पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज तेजस उपारे मॅन फ्रॉम जावळी. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू कव्हरच्या रिझर्व मध्ये चेंडूला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच बघता बघता त्या ठिकाणी एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवले. 3 धावा धावपलकृती पुन्हा एकदा ऍड होताना पाहायला मिळतील. 14 धावा. अंश देवांश फायटर संघ आपण पाहताय फलंदाजी करत असताना अंकित सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर साहिल मैदानाच्या आतमध्ये आले. चांगली फलंदाजी करतात. एक दुहेरी धाव एक तिहेरी धावच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. षटकातला पुढचा बॉल डावखुऱ्याचे गोलंदाज तेजस. यावेळेस हाफ ट्रॅकर होता त्याला पुल केलंय. 1 बाउंड चेंडून सीमा रेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. अठरा धावा आपण धावपलकृती पाहताय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळला. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक दीप आले चेंडू खाली आणि कोणतीही चुकी करत नाही. अद्यापचा धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना टीम अंश देवस फायटर संघाला अजून एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. अठरा धावा. नक्कीच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. जर आपण विकेटची हॅट्रिक घेतली तर संघाचे संघमालक दानिशजी कोंडविलकर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं प्राइज असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्ट्रायकिंग एंडला. शुभम शिंदे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा या शरीराचा वेध घेणारा चेंडू ठरलाय. नक्की चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तेजस उपारे मैदानाच्या आतमध्ये. बाई स्वरूपात एक धावपलकृती जोडली जाते. एकोणीस धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अद्याप विचार केला दुसऱ्या षटकाचा तर 5 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हा षटकार. लगेच स्पीडअप घ्यायचंय. दोन षटकांचा अद्याप खेळ संपलाय आणि धावसंख्या धावपलकृती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा. 24 स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहताय फलंदाजी करणारा संघ अंश देवांश फायटर.
संघाचे संघनायक कर्णधार साहिल गुडेकर अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गोलंदाजी करताना आपण पाहताय DK वॉरियर्स साई हा संघ. मागच्या मॅचचा हिरो ज्यानं पहा तब्बल 5 विकेट्स काढल्या आणि 4 बॉलमध्ये 4 विकेट्सही घेतल्या, तोच ऐमान लष्करी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पहिला बॉल, वाईट अवांतर स्वरूपाचा चेंडू राहिलाय. अवांतर चेंडूच्या स्वरूपाने सुरुवात केली. एक धावफलकावरती जोडली जाते. ऐमान लष्करी चांगली गोलंदाजी केली होती. पहा ज्यावेळी 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना मंतनीर संघाला कुठेतरी थांबवून ठेवलं होतं. 5 विकेट घेण्यात त्याला यश मिळालं होतं. यावेळेस खोलात टाकलाय चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. समोरच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला आणि त्यावेळेस एक सिंगल धाव इथे घेतली जाते. एक धावफलकावरती जोडली जाते. 27 धावा, 27 रन स्कोर कार्ड. प्रथम फलंदाजी करत असताना अंश देवांश फायटर. षटकातला पुढचा बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता, त्याला पूल केलंय आणि पूल झालाय सक्सेसफुल. 6 धावांसाठी साहिल गुडेकर यू ब्युटी सिक्सर. एकोणचाळीस धावा धावफलकावरती पाहताय आपण. बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत साहिल गुडेकर याच्या नावावरती. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस तिसरा, थर्ड इन अ रो. षटकारांची हॅट्रिक आपल्याला इथे पाहायला मिळते. साहिल गुडेकर त्याच्या घडीला माणगावामध्ये या नावाची चर्चा आहे. साहिल गुडेकर ती कशा पद्धतीने चर्चा आहे, का चर्चा आहे, त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आणि ज्या गोलंदाजांनी या आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती ना, 5 विकेट्स घेतल्या होत्या, त्या गोलंदाजाला वाटलं टार्गेट केले गेले, त्याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. बॅक टू बॅकचे 3 षटकार. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे ते चेंडू खाली कोणतीही चुकी करत नाही आणि एक मोठा महत्वपूर्ण फलंदाज साहिल गुडेकर बॅक टू दी डगआउट. मध्ये दाखल झालाय यश शिंदे. शुभम आणि यश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर 8 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची वादळी खेळी करून मैदानाच्या बाहेर कर्णधार परतलाय. त्यानंतर यश स्ट्रायकिंग एंडला. कव्हर मध्ये खेळायचं होतं, कोणताही संपर्क मात्र यावेळेस झाला नाही आणि बघता बघता हे तिसरं षटक सुद्धा आले संपुष्टात. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 45 धावा. 45 ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना अंश देवांश फायटर. चला लगेचच फास्ट घ्यायचंय. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. DK वॉरियर साई संघ इथून पुढे येणाऱ्या वेळामध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे, त्यामध्ये आपण सहकार्य करायचं आहे.
येस साहिलसाठी पारितोषिक आलंय गणपतजी शेडगे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. पहा 8 चेंडूमध्ये 30 धावांची वादळी खेळी केली होती आणि त्यामध्ये तब्बल 4 षटकारांचा समावेश आहे. षटकातला पुढचा बॉल अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय यॉर्कर पद्धतीचा. नक्कीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं तर त्याच पद्धतीचा चेंडू हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. साहिल सत्वे हा सुद्धा एक युवा खेळाडू उणेगाव गावाला बिलॉंग करणारा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च केली आहे. ऑन स्ट्राईक पाहता आपण यश हे फलंदाज याला. षटकातला पुढचा बॉल यावेळेस मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने काऊकोरणा क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेवरतीच थांबावं लागलंय. नक्कीच एक दुहेरी धावेनं 47 धावा धावपलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना अद्याप 2 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच 5 षटकांची मॅच असणार आहे. आतापर्यंत धावा विचार केला तर 47 धावा धावपलकावर लगावल्या गेल्यात. साहिल हे गोलंदाजी मार्कवर आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आडव्या बॅटने संपर्क मात्र तितकासा होत नाही आणि यस पंचांचा विचार आलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव धावपलकावरती जोडली जाते. चांगलं षटक हाताळतंय साहिल. सावलीवरती ज्यावेळी कर्णधारानं विश्वास दाखवला ना त्यावेळी चांगली गोलंदाजी चांगला टप्पा लाईन आणि त्या दरम्यान एक अवांतर स्वरूपाची धाव धावपलकावरती जोडली जाते. वाईट स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा धावपलकावरती 49 धावा धावपलकावरती आपण पाहताय. साहिल षटक क्रमांक 4 तळतायत. षटकातला पुढचा बॉल याही वेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू राहिलाय. बॅक टू बॅकचा दुसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू आणि यावेळेस मात्र इथं संघाचं अर्धशतक होत आहे. 50 धावा लगावल्या जाते धावपलकावरती. अंश देवांश फायटर संघ सकाळच्या सत्रापासून जर विचार केला तर चांगली फलंदाजी राहिली आहे. मग अंकित असतील साहिल गुडेकर असतील किंवा त्यांच्या समवेत जयेश असतील चांगली फलंदाजी राहिली आहे आणि त्या जोरावरती ते क्वालिफायर पर्यंत येऊन पोहोचलेत. षटकातला पुढचा बॉल यावेळेस हा ट्रॅकर होता त्याला सुद्धा पाठवून दिलंय सीमा रेषेच्या पार. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. डीजे चला लगेच दुसरा चेंडू घ्यायचा आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. या दोन्ही संघांना विनंती असेल. या षटकाराच्या साह्यानं 56 धावा 56 ऑन स्कोर कार्ड. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा मागच्या दिशेने खेळलंय. फाईन लेग रिजन मध्ये वन बाउंड चेंडून सीमा रेषा ओलांडले. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा चौकार. धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्यावेळी पाहायला गेलात ना तर साहिलनं पहिले 3 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळले होते. फक्त 3च धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र 2 अवांतर स्वरूपाच्या धावा आल्या आणि एक षटकार चौकारच्या साह्यानं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 60 धावा. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु संपर्क मात्र होत नाहीये आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू. 4थं षटक आले संपुष्टात. 4थ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 60 धावा. अंतिम आणि शेवटचं जे षटक बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. चला लगेचच स्पीडअप घ्यायचंय.
षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक या आजच्या दिवसातल्या पहिल्या इनिंग मधलं आकाश अधिकारी याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय संघानं. संघाची धावसंख्या झाली ती 60. अंश देवांश फायटर संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या या दिवसातला पहिल्या पर्वातला अंतिम षटक. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. समोरच्या रिझन मध्ये चेंडूला खेळलाय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु एक सिंगल धाव मात्र रोखू शकला नाहीये. या विकेटच्या साह्याने 61 धावा धावफलकृती आपल्याला पाहायला मिळतील. आकाश हे गोलंदाज अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेत. 61 धावा धावफलकृती आपण पाहताय. षटकातला पुढचा बॉल. 10-12 पावलांचा रनअप राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पुढे टाकलाय, मोठा फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. स्वतः गोलंदाज आले चेंडू खाली आणि अजून एक धक्का. अद्यापचा धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना टीम अंश देवांश फायटर संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सचिन याला. सचिन पानवकर ऑन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 61 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. अजून या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेस गोला टाकलाय. समोरच्या रिजन मध्ये एक चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. 62 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या इनिंग मध्ये. षटकातला पुढचा बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका आलाय, खोदून काढलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देने वाला हा सिक्सर. धावा धावफलकावरती आपण पाहताय. आक्रमकता दाखवली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजावरती आक्रमण चढवलं गेले. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. चेंडू बराच काळ हवेत आणि यावेळेस चांगला झेल टिपला गेलाय आणि अजून एक फलंदाजाचा संपतोय इथे खेळ. चेंडू बाकी असेल. नरेश शेडगे मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस एज अँड टेकन. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. बघता बघता 5वं षटक आले संपुष्टात. या पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या खेळाच्या अखेर धावसंख्या झाली धावफलकावरती 68 धावा. विजयासाठी 69 धावांची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजेच DK वॉरियर्स साई या संघाला. तत्पूर्वी समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. ऐकूयात आमचे साथी समालोचक, आमचे आधारस्तंभ विजयजी बक्कम सर यांना. थँक्यू.
माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले संस्थापक माननीय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब, श्री राजीवजी साबळे साहेब, आदरणीय सुभाष शेठ केकाणे साहेब, दीपक शेठ जाधव साहेब, श्री संतोष भाई खडतर भाई दसवते, सीताराम सेठ उभारे, विशाल भाई टेंबे, वैभवजी टेंबे साहेब, सतीशजी भोसले, नंदुराजी वाडवळ, विशालजी खाडे, श्री संतोषजी पालकर, श्री अजयजी नाडकर, श्री सुचन कदम, योगेशजी बक्कम, श्री राहुल दसवते, विवेक आणि श्री प्राचार्य विवेक ढेपे सर. तसेच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 70,000, द्वितीय 50,000, तृतीय 30,000, चतुर्थ 10,000, पाचवा क्रमांकाचं 10,000, सहावा क्रमांक 10,000 व एक भव्य दिव्य चषक, मालिकावीर बाईक, उत्कृष्ट फलंदाज सायकल, उत्कृष्ट गोलंदाज सायकल, तसेच लकी ड्रॉ साठी एक सोन्याची अंगठी आणि अनेक खूप काही बक्षिसं, तसेच एक आगळं वेगळं असं बक्षीस. जो संघ मालक चॅम्पियन होईल विजेता संघ मालकाला एक सोन्याची चेन देखील मिळेल. आणि मित्रांनो, या सगळ्या बरोबर आपण मैदानाला आकर्षक करणाऱ्या या भव्य दिव्य ट्रॉफीज ज्याने दिलेत ते डॉक्टर विवेक ढेपेसर यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज आहेत. धन्यवाद मित्रांनो. दोन्ही संघांना त्या ठिकाणी शुभेच्छा देऊया. आणि आजच्या दिवसातील शेवटच्या आणि अंतिम सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. अर्थातच विजय बक्कम पहिलं षटक फेकण्यासाठी अर्थातच पाचाराने केले धावा. प्रथम फलंदाजी करत असताना धावा मात्र केल्यात 68 जिंकण्यासाठी. 69 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. खालचा जर समीर पवार सर सामना पण जर पाहिला ना तर अतिशय तेज थर्रार पाहायला मिळाला होता मैदानाच्या आतमध्ये. तर देवार आलेची ती खेळी कालचे अविस्मरणीय नक्कीच राहील. तर मॅचला होते सुरुवात. पंचांकडून दिले जातोय ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना शुभेच्छा, दोन्ही पंचांना देखील शुभेच्छा आणि तमाम क्रीडा रसिकांना देखील मी विजय बक्कम शुभेच्छा देतो आणि थेट मैदानामध्ये घेऊन जातो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अर्थातच प्रमोद वाघमारे, बुम बुम नावाने प्रचलित असलेला मान फ्रॉम तलेगावचा खेळाडू. तर फलंदाजी मार्क वरती वालिद. पहिला चेंडू, ओ हो काय चेंडू फेकलाय, वा बाई वा, क्लास चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. काय चेंडू पाहायला मिळाला या छोट्याशा प्रमोदने मात्र मोठ्या व्यावसायिक फलंदाजाला मात्र चित करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु पहिल्या चेंडूने मात्र निर्धाव पद्धतीची सुरुवात देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू आलाय निर्धाव पद्धतीचा. काय घडते काय बिघडते, राईट ऑफ द विकेट मारा केला जाईल. वालीसाठी पुढचा चेंडू पंचांकडून डेट चेंडू मात्र घोषित केला जातोय. आणि आमदार चषक झालं होतं याच मैदानावरती प्रमोद वाघमारेला देखील आमदार चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब देखील मिळाला होता. हाच तो प्रमोद. पुढचा चेंडू प्रमोदचा, हो हो काय चेंडू फेकला. यशन पडल्यानंतर सरळ गर्रकल वळण घेते आणि सरळ यष्टिरक्षक साहिलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवत आहे. दुसरा चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळते. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना होईल. आणि काल ज्यांनी 50 धावा केल्या देवार आले तोही तळेगावचाच आणि गोलंदाजी करतोय प्रमोद, तोही तळेगावचाच खेळाडू आहे. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. वालिदला खातं देखील खोलून दिले नाही. पहिला झटका, पहिला हादरा मिळतोय अर्थातच प्रमोद वाघमारे याला. ज्याच्याच हिम्मत असते ना त्यालाच मित्रांनो किंमत हे मिळते. प्रमोदने त्या ठिकाणी हिम्मत दाखवले. चांगली गोलंदाजीची नजाकत मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये येताना देखील पाहायला मिळत आहेत. अर्थातच नाव आहे ऐमान लष्करी. मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात खेळाडू क्रमांक 3. काय घडतंय काय बिघडतंय, पाठला करायचा आहे. 69 धावाचा पॉवर प्लेचं पहिलं षटक, हाणामारीचं पहिलं षटक. परंतु पहिल्या षटकामध्ये ब्रेक लावण्याचं काम तळेगाव एक्सप्रेसने करताना देखील पाहायला मिळत आहे.
काय मॅच पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, शेवटची अंतिम मॅच, क्वालिफायची मॅच देखील पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची मॅच पाहायला मिळते. प्रमोदचा चौथा चेंडू पाहायला मिळेल या पहिल्या षटकातील आणि फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळते. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल एक या आकड्यावरती. एका धाव्याने धावांचा श्री गणेशा केला जातोय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है, पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसले से उड़न होती है. आणि मला वाटतं प्रमोद त्या दिशेने वाटचाल देखील करताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, पुन्हा एकदा मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी, झेल टिपतायत. आणखीन एक झटका, आणखीन एक खतरा मिळतोय. पहिलं षटक मात्र राहिले प्रमोद वाघमरेच्या नावावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी देखील प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत, एक धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिलेत. मित्रांनो, कम ऑन डीजे. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते. ज्या ज्या वेळेला तुम्ही जिंकू लागता ना, त्यावेळेला लोक मात्र आपोआप तुमच्या मागे मागे येत असतात. तशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. प्रमोद वाघमारे बूम बूम नावाने प्रचित असलेला गोलंदाज, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आकाश अधिकारी आलेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराचसा काळ हवेत राहिलाय, परंतु एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाते 2 या आकड्यांवरती. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल ना, तर प्रमोदसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात, कारण चांगली गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून देखील राहिली आहे. तोपर्यंत सुमधुर संगीत ऐकूया. वरती 2 धावा लगावल्या जात आहेत. आतापर्यंत 69 धावांचा करायचा पाठलाग. अजून सुद्धा 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकामध्ये 67 धावा कराव्या लागणार आहेत फलंदाजी करणारे या संघाला. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी पाचारण करते स्वतः संघाचा संघनायक अर्थातच साहिल घोडेकर. तर स्ट्राईक एंडला अर्थातच पाहिले जात आहेत. चांगला फटका देखील पाहायला मिळते. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आकाशच्या बॅटीतून एक धाव देखील येते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 3 या आकड्यांवरती पाहायला मिळते. चांगले क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी देखील पहिल्या षटकामध्ये राहिली आहे, परंतु फलंदाजी देखील करावी लागणार आहे डीके वॉरियर्स या साई संघाला. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, हल्ला मात्र चढवलाय. चेंडू जाईल बॉन्डी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी वरती चांगला खेळ देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ठोकलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल मात्र टिपलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. मुवमेंट पाहायला मिळालाय. पकडो क्या जीतो मॅच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो, चांगली दर्जेदार जेल टिपलाय. क्षेत्ररक्षणाची साथ करील फलंदाजावरती मात. ते समीकरण मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळते. चांगली दर्जेदार कॅच ऑफ क्वालिटी म्हणावी लागेल. चांगला जेल टिपलाय त्या ठिकाणी. आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या धावसंख्या मात्र थांबवून धरली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यांवरती. खेळाडू क्रमांक 5 मैदानामध्ये दाखल झालाय. नाव आहे बॅट्समन नेम आदम आदम
आदम मैदानामध्ये आले. 5 नंबरचा खेळाडू पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू साहिलचा. हो हो, आडव्या बॅटिंग घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतात. अपील त्या ठिकाणी होती. लाऊड अपील देखील पाहायला मिळतीये. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाहीये, परंतु अपील करणे क्रिकेटच्या खेळामध्ये धर्म आहे. आणि अंकितला माहिती आहे प्रेशर मधली मॅच आहे. थोडासा अपील करून प्रेशर देखील त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. परंतु बॅड लाईटचा सामना देखील करावा लागणार आहे जर का जास्त वेळ तुम्ही खर्च केलात, कारण जीवनामध्ये मित्रांनो वेळ फार महत्वाचा असतो. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत बराचसा राहिला. क्षेत्ररक्षक येतील का? तोपर्यंत किती धावा मिळतील? चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद डीजे. चांगली मॅच देखील पाहायला मिळते. चांगला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु तितकंच दर्जेदार फटका होता. त्याही पेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. चांगले षटक देखील पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यांवरती. 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजून सुद्धा 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. चांगला दर्जेदार खेळ देखील पाहायला मिळतोय. मित्रांनो, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. उद्या मात्र पाहायला गेले तर या विभागातील मोठमोठे फलंदाज, मोठमोठे खेळाडू देखील या ठिकाणी खेळायला मिळतील. तर प्लीज विनंती असणार आहे की थोडंसं स्पीडअप करायचं आहे. टीम मीटिंग कोणतीही नको मित्रांनो. 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले ना तर आकाश अधिकारी आणि अदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती अर्थात छोटंसं प्रथमेश कोरपे. पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक येत आहेत खाली. पहिल्या चेंडूवरती मिळतोय धक्का. आजच्या दिवसामध्ये प्रथमेश कोरपेने मात्र सगळ्यांना खुश केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि 700 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्या नावावरती केलंय. प्रथमेश कोरपे नाव आहे त्याचं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते प्रथमेश कोरपेच्या माध्यमातून आणि अदमला माघारी परतवले. अर्थातच प्रथमेश कोरपे यांनी चांगला दर्जेदार खेळ, अर्थातच क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे आणि प्रथमेश कोरपेसाठी विवा कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विवेक ढेपे सर यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज देखील पाहायला मिळते. सर सकाळच्या सत्रामध्ये देखील या खेळाडूला 500 आणि 200 700 रुपये देखील मिळाले होते. परंतु ही मॅच देखील फार महत्त्वाची असणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली आजच्या दिवसातील. चांगलं कमबॅक या खेळाडूने देखील केले आहे. आणि अजून देखील त्यांना 500 रुपये आले जीपेच्या माध्यमातून त्यांना मिळू शकतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. बऱ्याच विश्रांतीनंतर चेंडू फरार. डीप कवरच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वरती या ठिकाणी व्यासपीठावरती प्रणेश रातवडकर साहेब आले. त्यांचं देखील या ठिकाणी भाई दसवते यांच्या माध्यमातून स्वागत केले जाईल. कारण मानगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पर्व पहिलं आहे. पुढचा चेंडू पाहायला मिळत आहे. हो हो, काय घडतंय, काय बिघडतंय मॅच मध्ये. आणखीन एक फलंदाज झाला माघारी परतावं लागतंय. मित्रांनो, आम्ही नेहमी सांगत असतो, जर
आयुष्याच्या जीवनामध्ये गणित सोडत असाल ना तर गणित कधी चुकत नसतं. चिन्हांचा ज्या ज्या वेळेला वापर होतो ना त्या त्या वेळेला गणित चुकत असतं. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये जर पाहिले गेलेत ना तर ज्या ज्या वेळेला तुमचे निर्णय चुकतात ना त्या त्या वेळेला तुम्हाला सामना देखील गमावं लागतं. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलबाला आहे तो अर्थातच प्रथमेश सत्वेचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि सोन्या 50-50 मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली दमदार कामगिरी करताना पाहायला मिळते. प्रथमेश सत्वेचं टोपण नाव पाहायला मिळते. सोन्या 50-50 म्हणून त्याची ओळख आहे या लोणेरे विभागामध्ये. तोच हा हो 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 आणखीन एक चेंडू जबरदस्त पद्धतीचा पाहायला मिळतोय. चेंडू यशवर पडल्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. यशावर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला जाताना देखील पाहायला मिळतोय. मात्र फलंदाजाला सूड अजून देखील गवसला नाही. फलंदाजाला शांत संयमी ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. हो हो परफेक्ट यॉर्कर. वा भाई वा काय चेंडू फेकलेत. जबरदस्त पाहायला मिळतात. या खेळाडूचं नक्कीच कौतुक करावं लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त देखील झालाय. 3 षटकाखेर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यांवरती. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. DJ ओमकार. आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहिले गेले तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 22 आकड्यांवरती. जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडू आणि 47 या धावांची आवश्यकता असणार. 12 चेंडू 47 धावा मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी DK वॉरियर्स साई संघाला आवश्यकता असणार आहे. हॅलो 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 माईक चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक. 47 12 चेंडू आणि 47 धब्बा कराव्या लागणार आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती यश शिंदे आणखीन एक नावाजलेला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. तर फलंदाजी मार्क वरती अर्थातच पाहिले गेले तर अधिकारी आकाश अधिकारी आहेत. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. परंतु क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकांनी त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. मात्र 4 धब्बा सेव्ह केल्यात. तू मैमे करत असताना ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. आणखीन एक झटका आणखीन एक झटका त्या ठिकाणी मिळतंय. नक्कीच चांगली कमबॅक चांगलं टीम स्पिरिट देखील पाहायला मिळते. अंश दिव्यांश या टीमच्या माध्यमातून सल्ला देणारे मित्रांनो बरेच भेटतील पण लढावं एकट्यालाच लागतं. मैदानात असो किंवा आयुष्यात कोणतीच वेळ शुभ अथवा शुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला देखील महत्व आणून देऊ शकतो आणि ती वेळ मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. अंश दिव्यांश 11 हा संघ मात्र चांगली कामगिरी करताना देखील पाहायला मिळतात. हो चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. पंचांकडे वाईटची दाद देखील मागताना परंतु एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे मित्रांनो. परंतु फलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. फलंदाज आकाश अधिकारीच्या बॅटीतून आलाय सनसनीत दणदणीत लॉंग लेगच्या डोक्यावरून. षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 29 ऑन बोर्ड. 29 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. मित्रांनो जीवनामध्ये जर काही यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्हाला चांगल्या कोचची आवश्यकता असते. इन्स्पायरची आवश्यकता असते. चांगले धडे देखील तुम्हाला घेतले पाहिजे. पुलटा चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि चेंडू मात्र जाईल. परंतु या किती धावा मात्र मिळतात ते देखील पाहणे गरजेचं आहे. एकूण 3 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज चुकी करतोय की काय ते देखील पाहायला मिळते. काही क्षण असं वाटलं होतं हा एक नो चेंडू आणि 2 अशा एकूण 3 धावा मात्र मिळत आहेत. खेळाडू विनंती आहे सकाळपासून मी विनंती करतो मित्रांनो
की 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. कारण कारण अपंग व्यक्तीला ज्याप्रमाणे कुबड्या नसतील तर त्याला प्रॉब्लेम होतो, तसं 12वा खेळाडू नसल्याने इकडे आम्हाला सुद्धा अपंगत्व येतं आणि हा देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅच मध्ये येते रंजकता. व्यासपीठावरील मान्यवर देखील सामना पाहत आहेत. पुण्याचा मोठा फटका आलाय. टक्कन आवाज झालाय. डीप कौकरच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 6 धावांसाठी षटकार. गेले तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावा करायचे आहेत. पहिलं षटक संपलं होतं. धावा खर्च केल्या होत्या 2 प्रमोदने. चांगलं षटक पाहायला मिळालं होतं. तदनंतर पाहायला गेलं होतं तर साहिल गुडेकरने चांगली गोलंदाजी केली होती. 12 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक संपुष्टात आलं. 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. परंतु चौथं षटक मार्गस्थ असताना थोडं महागडं पडतंय. 22 धावा देखील खर्च करतायत अर्थातच यश शिंदे. परंतु शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. 25 धावा करायच्या आहेत. 25 धावा करायच्या आहेत तर 6 चेंडूमध्ये चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी होईल का, फलंदाजी देखील चांगली केली जाईल ते देखील पाहणे तितकंच गरजेचं आहे. जर पाहिले गेले तर कबड्डीचा गोरेगाव विभागातील बाहुबली कल्पेश शिंदे व्यासपीठावरती आहेत आणि रुपेश उर्फ बंड्या यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर तब्बल 1111 रुपयाचं रोख पारितोषिक देखील या ठिकाणी आलंय. मोठं बक्षीस त्या ठिकाणी पाहायला मिळते. राईट ऑन द विकेट. 5व्या षटकाचा पहिला चेंडू. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चकवलाय क्षेत्ररक्षक चेंडूने आणि एक धाव मात्र एका धावेवर थांबावं लागले. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचेल ती तब्बल 45 या आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू. एका बाजूला देव अंश आणि देवांश 11 तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर डीके फायटर्स डीके वॉरियर्स हा संघ. पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. हो उजव्या यशीच्या बराचसा चेंडू बाहेर. पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू देखील वाईट आहे. लॉ ऑफ 22 लगावला जात आहे. पंचांच्या माध्यमातून एक धाव फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये ऍड देखील होईल. 5 चेंडू आणि 23 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. फलंदाजी मार्क वरती फलंदाज अर्थातच आकाश अधिकारी. आकाश एवढं मोठं काम करावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुश करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय आणि आणखीन एक विकेट मात्र मिळते. आकाश अधिकारी याला माघारी परतावं लागेल. नवीन आलेले बॅटर लगेचच मैदानामध्ये पाठवायचे. मित्रांनो काय घडतंय काय बिघडतंय. मॅच अजून संपलेली नाही. धावा करायचे अजून 23 डीके वॉरियर्स या संघाला. काय घडतंय काय बिघडतंय मॅच मध्ये ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. 4 चेंडू आणि 4 षटकार ठोकतील का. नवीन आलेले फलंदाज अमोल दलवी मैदानामध्ये येत आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक उणेगावचा सितारा पाहायला मिळतोय अर्थातच रुपेश उर्फ बंड्या शिंदे. आज मात्र पाहिले गेले तर शिंदे नावाच्या खेळाडूने प्रभावित केले आजचा दिवस. तर पुढचा चेंडू 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये अमोल दलवी फलंदाजी मार्क वरती. तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच बंड्या
हो ना शेंडा ना बुंदा सरळ दांडा पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी जर का हॅट्रिक झाली तर कबड्डीचे बाहुबली कळपे शिंदे यांच्याकडून तब्बल या गोलंदाजाला 1111 रुपयाचं जीपे प्राइस देखील मिळणार आहे. ते देखील पाहणे गरजेचं आहे. चांगले 2 चेंडू आणि 2 विकेट देखील पाहायला मिळत आहेत. खरोखरच मित्रांनो मैदानामध्ये जर आपला भाऊ खेळत असेल ना, छोटा भाऊ खेळत असेल तर मोठ्या भावाने त्याला बक्षीस लावून सन्मानित करणे गरजेचं असताना ते काम मात्र करतायत कल्पेजी शिंदे. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जाईन चालू असलेली मॅच शेवटच्या क्षणाकडे आपण येतोय. 3 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये करायचे आहेत आतापर्यंत 23 धावा. एक नो चेंडू आला मोठा फेकी करतील तत्वरती एक धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचतायत तर मैदानाच्या आतमध्ये भावेश वागोसकर देखील आलेत. एक मोठा फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून भावेशकडे अनेक वेळा पाहिलं जातं, परंतु सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर रुपेश शिंदे चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि पाहिलं गेलं ना तर संपली मॅच. मॅच संपते आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय ठरतोय. अर्थातच अंश देवांश 11 संघ अर्थातच पहिल्या दिवशी जर पाहिलं गेलो ना तर जगपूर आकृती रेपोली कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर